Praise the Lord. I want to welcome you in the course of church planting. आणि मंडळी रोपणाच्या या विषयाच्या अभ्यासामध्ये मी आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करीत आहे. It is my privilege and honor आणि माझ्यासाठी ही सुसंधी आहे आणि माझा सन्मान आहे यामध्ये. Last week we started the course with an outline. मागच्या आठवड्यामध्ये आपण या विषयाची रूपरेषा पाहिलेली आहे. And today I want to move forward. आज आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. But let me once again give course title. आणि पुन्हा एक वार थोडीशी उजळणी मला करू द्या. So the title of the course is Biblical Foundation and Practical Ministry. बिब्लिकल फाउंडेशन म्हणजे पवित्र शास्त्राचा मूलभूत पाया आणि मंडळी रोपणाची सेवा असं या विषयाचं नाव आहे किंवा शीर्षक आहे. For church planting. मंडळी रोपणाची सेवा. And the course description is biblical principles, practical skills, पवित्र शास्त्राचे सिद्धांत, प्रात्यक्षिक कौशल्ये and strategic methods necessary for planting churches. आणि मंडळी रोपणासाठी आवश्यक त्या पद्धती. Developing and multiplying healthy churches. आणि निरोगी मंडळांची वाढ करणं आणि निरोगी मंडळ्या बहुगुणित करणं. Learning how to write a strategy and learn how to establish self-sustaining congregations. आणि मंडळी रोपणाचे प्रक्रियेमध्ये स्वावलंबी मंडळ्या उभा करणं, निरोगी मंडळ्या स्थापन करणं. Last week I already shared 7 objectives of this course. आणि या अभ्यासक्रमाचे 7 उद्दिष्ट मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलेली आहेत. I shared once you are done with this course, you will be able to explain biblical basis for church planting. आणि एकदा तुम्ही हा कोर्स केला किंवा हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून मंडळी रोपण म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकाल. You will be able to develop a church planting vision and strategy. मंडळी रोपणाचा दर्शन आणि पद्धती तुम्ही तयार करू शकाल. You will be able to conduct community and demographic assessments. आणि समाजासाठी निरनिराळे कार्यक्रम तुम्ही तयार करू शकाल किंवा त्यांची योजना करू शकाल. You will be able to evangelize and disciple new believers for church planting. आणि मंडळी रोपणाच्या कार्यामध्ये जे नवीन विश्वासणारे तयार होतील त्यांना शिष्य बनवण्याचे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य तुम्ही करू शकाल. You will be able to train and develop local leadership. आणि स्थानिक मंडळामधील स्थानिक पुढारे तुम्ही तयार करू शकाल, त्यांना योग्य प्रकारे पुढारीपणाचं प्रशिक्षण देऊन. You will be able to establish healthy church structures and ministries. आणि निरोगी मंडळ्या, स्वावलंबी मंडळ्या आणि सेवा कार्य तुम्ही अशा प्रकारे उभं करू शकाल. Number 6, you will be able to lead a church toward multiplication and mission.
आणि अशा प्रकारे रोपण केलेल्या मंडळीला तुम्ही बहुगुणित होण्यासाठी आणि सेवा कार्यामध्ये सिद्धता करण्यासाठी तयार करू शकाल. So these are the 7 objectives of this course. आणि या अभ्यासक्रमाचे 7 उद्दिष्ट आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या 7 गोष्टी तुम्ही करू शकाल. Now, we want to start, we already started the first one, the biblical foundations of church planting. आणि मंडळी रोपणासाठीचे पवित्र शास्त्रे मूलभूत पायाभूत सिद्धांत. And what we did last week after working on the outline, we started already studying the church and God's mission. मंडळी आणि देवाचं याविषयी आपण आधीच सुरुवात केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. We want to understand the definition, the meaning, and proper understanding of church and mission. मंडळी आणि सेवा कार्य याची व्याख्या आणि त्याचे उद्दिष्ट या संबंधीच्या सर्व गोष्टी आम्हाला स्पष्ट समजून घ्यायला पाहिजेत. What is the church? मंडळी म्हणजे नक्की काय? Church is an assembly of called out people. जगातून बाहेर बोलावलेल्या लोकांचा समुदाय, एक्लेशिया म्हणजे मंडळी. आमेन. Called by God himself. आणि देवाने जगातून बाहेर बोलावलेल्या काढलेल्या लोकांचा समुदाय. Jesus said, "You have not chosen me, but I have chosen you." प्रभू येशू म्हणाला, तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. So we are chosen, picked out, or hand-picked people of God. आम्ही देवानं स्वतः जगातून निवडून काढलेले असे लोक आहोत. आमेन. So it's very important that we understand who we are as a church. आणि म्हणून आम्ही कोण आहोत हे समजून घेणं, मंडळी काय आहे हे समजण्यासाठी फार आवश्यक आहे. So the Bible talks about the church is the body of Christ. पवित्र शास्त्र मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर अशी त्याची व्याख्या करतं. Church is the family of God. तसंच मंडळी म्हणजे देवाचं कुटुंब. It is very, very important that we understand how close to the heart of God the church is. आणि हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की मंडळी देवाच्या अंतःकरणाच्या किती जवळ आहे. The relationship is so close that the church is the body of Christ himself. आणि हे नातं इतकं जवळ आहे, ख्रिस्त मस्तक आहे आणि मंडळी ही त्याचं शरीर आहे. आमेन. Church is the temple of the Holy Spirit. मंडळी हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. God dwells among his people through the Holy Spirit. देव पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये वस्ती करतो. And then the church is the bride of Christ. आणि मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. Loved, redeemed, and prepared for Christ's return. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समयासाठी प्रीती करण्यात आलेली, तयार करण्यात आलेली आणि सर्व गोष्टींनी सिद्ध करण्यात आलेली अशी ख्रिस्ताची वधू म्हणजे मंडळी. Now, after understanding the definition of the church,
Let's move to the missions. आता मंडळी म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आता आपण सेवा कार्याकडे वळूया. सेवा कार्य म्हणजे काय? What is God's mission? देवाचं सेवा कार्य म्हणजे नक्की काय? God's mission is God's plan and work of redeeming humanity. आणि देवाचं सेवा कार्य म्हणजे देव मानव जातीच्या उद्धारासाठी ज्या योजना करतो, जे कार्य करतो, तेच देवाचं सेवा कार्य होय. आमेन. And restoring all creation to himself. आणि सर्व देवाची निर्मिती पुन्हा देवाशी पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया जी आहे, हेच देवाचं सेवा कार्य आहे. It means the mission begins with God, not the church. याचा अर्थ देवाचं सेवा कार्य देवापासून सुरू होतं. Now, from the book of Genesis to the book of Revelation, God is actively seeking. आणि उत्पत्तीच्या ग्रंथापासून प्रगटीकरणापर्यंत देव या सर्व गोष्टींच्या शोधात आहे किंवा प्रयत्नात आहे. Number one, to reveal his glory. पहिली गोष्ट, देव त्याचं गौरव प्रगट करतो. Number two, to reconcile sinners to himself. दुसरी गोष्ट, देव पापी मनुष्याचा त्याच्याशी समेट घडवून आणतो. Number three, to establish his kingdom. तिसरी गोष्ट, देव त्याच्या राज्याची उभारणी करतो. So much so, the very first message that Jesus preached was the kingdom message. आणि प्रभू येशूने जो पहिला संदेश या मानव जातीला दिला, तोच देवाच्या राज्याविषयीचा होता. आमेन. The kingdom of God is near. आणि प्रभू येशू काय म्हणाला? पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आमेन. Jesus told his disciples that the kingdom of God is in you. येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. Number four, bless all nations. चौथी गोष्ट, सर्व राष्ट्रांसाठी आशीर्वाद. And then lastly, God is actively seeking to restore creation. आणि शेवटी देव आपल्या सर्व निर्मितीची पुनर्स्थापना करू इच्छितो. This is God's ultimate plan to renew the universe. आणि या सर्व विश्वाचं नवीनीकरण करण्यासाठीची देवाची योजना हीच आहे. This is what we read in the book of Revelation, chapter number 21. आणि प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये आम्ही हेच वाचतो. There will be new heaven and new earth. नवे आकाश आणि नवी पृथ्वी याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. Now, when Jesus came on this earth, प्रभू येशू ज्या वेळेला या पृथ्वी तलावर आला, very clearly and deliberately, Jesus spoke about his mission, which is God's mission. आणि स्पष्टपणे प्रभू येशूनं त्याच्या सेवा कार्याविषयी सांगितलं, आणि ते सेवा कार्य हे देवाचं सेवा कार्य होतं. He was very clear about his purpose on this earth and his mission, which is God's mission. प्रभू येशूचा या पृथ्वी तलावर येण्याचा हेतू स्पष्ट होता. देवाचं सेवा कार्य पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू मानव म्हणून या पृथ्वी तलावर जन्माला आला. आमेन.
So Jesus said in the Gospel of Luke, chapter number 19 and verse number 10, for the Son of Man came to seek and save the lost. आणि लूक 19:21 मध्ये प्रभू येशू म्हणतो की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. आमेन. So God's mission is seen. आणि देवाचं सेवा कार्य हे आहे Number one, through creation. की पहिली गोष्ट निर्मितीच्या द्वारे. God created a beautiful universe. आणि देवाने हे सुंदर विश्व निर्माण केलं. And then God created man for his fellowship. आणि देवानं आपल्या सहभागितेसाठी मानवाची निर्मिती केली. And then all of a sudden, man sinned and there was a fall because of आणि man's sin. मानवाचं पतन झालं आणि देवानं केलेल्या गोष्टी, निर्मिलेल्या गोष्टी भ्रष्ट झाल्या. आमेन. And the sin separated humanity from God. पापामुळं देव आणि मानव यांच्यामध्ये आडभिंत तयार झाली. A big wall of separation was between God and man. पवित्र देव आणि पापी मानव यांच्यामध्ये एक मोठी आडभिंत बनली. Man could not do anything आणि यासाठी मानव काय करू शकत नव्हता to get back to God. देवाबरोबर परत नातेसंबंध जोडण्यासाठी. God took initiative and he sent his only son. मग देवानंच पुढाकार घेतला आणि आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानवाच्या तारणासाठी पाठवला. आमेन. So his son Christ Jesus came to save sinners. आणि पापी मानवाला तारण्यासाठी, पापी मानवाचे पाप शुद्ध करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानव बनून या जगामध्ये आला. आमेन. So this wall of separation was destroyed. आणि मग प्रभू येशूने वधस्तंभावरील आपल्या बलिदानाच्या द्वारे ही पापाची आडभिंत पाडून टाकली. Now, then Jesus went back to heaven. आणि प्रभू येशू मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, पुनरुत्थित झाला आणि परत स्वर्गामध्ये गेला. And he continues to seek sinners through the church. आणि मंडळीच्या द्वारे पापी लोकांचा उद्धार करण्याची त्याची सेवा अजूनही सुरूच आहे. So the church is God's chosen instrument. आणि मंडळी ही जगातल्या पापी मानवाचा उद्धार करण्यासाठी देवानं निर्माण केलेली आणि निवडलेली एक साधन सामुग्री आहे. For the continuation of God's mission. आणि देवाचं सेवा कार्य जे प्रभू येशू ख्रिस्ताने सुरू केलं ते पुढे चालू ठेवण्यासाठी देव मंडळीचा आता उपयोग करून घेत आहे. आमेन. Gospel of John, chapter number 20 and verse number 21. Jesus says, as the Father has sent me, I also send you. योहान 20:21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जसे पित्याने मला पाठवले तसे मी तुम्हाला पाठवतो. आमेन. So the church is God's chosen instrument, number one, to proclaim the gospel. आणि जगाला शुभवर्तमान सांगण्यासाठी मंडळी ही देवानं नेमलेली एक त्याचे साधन सामुग्री, एक साधन आहे. Because this is God's mission. कारण देवाच्या सेवा कार्याचा हा एक भाग आहे. Number two, to make disciples. दुसरी गोष्ट शिष्य बनवण्यासाठी. Number three, to demonstrate God's love to the world. जगाला देवाची प्रीती दाखवून देण्यासाठी. Number four, to serve communities. चौथी गोष्ट समाजाची सेवा करण्यासाठी. To plant churches. मंडळ्या रोपण्यासाठी. And then finally, to bring glory to God
among all nations. आणि सर्व राष्ट्रामध्ये देवाला गौरव देण्यासाठी. So this is God's mission. हेच देवाचं सेवा कार्य आहे. And he continues through the church. आणि हे सेवा कार्य देव मंडळीच्या द्वारे सुरू ठेवत आहे. So lesson number 2, we move forward. The church planting in the book of Acts. आणि आता दुसरा भाग आपण पाहूया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंडळी रोपणाविषयी आम्ही काय शिकतो. The book of Acts chapter number 13 and verse chapter number 14. आणि प्रेषितांची कृत्ये याचा 13वा आणि जो 14वा अध्याय आहे त्यामधून. The book of Acts chapter number 16. The book of Acts chapter number 19. नंतर प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय. Now, the book of Acts chapter number 13 and 14 shows the starting of the churches. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 13वा आणि 14वा अध्याय मंडळाचं रोपण किंवा मंडळाची स्थापना कशा प्रकारे करण्यात आली याची सुरुवात कशी झाली या संबंधी आम्हाला वाचायला मिळतं. We study missionary journeys of Paul. आणि संत पावलाच्या ज्या सुवार्ता फेऱ्या आहेत त्या संबंधीही या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. Chapter number 16, we study establishing new churches among people groups. आणि 16व्या अध्यायामध्ये देखील अनेक लोक गटामध्ये पावलानं कशा प्रकारे मंडळी रोपणाचं कार्य केलं हे पाहतो. And chapter number 19, 19वा अध्याय, developing a mature multiplying church. आणि बहुगुणित होणाऱ्या मंडळीची उभारणी कशा प्रकारे करावीची हे या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. Now, let me explain a little bit. The book of Acts chapter number 13 verse number 1 to 3. प्रेषित 13:1-3 वचन. The church at Antioch became the sending church. या ठिकाणी अंत्योख्या येथील जी मंडळी होती ती आदर्श मंडळी होती आणि ती सेवकांना बाहेर सेवेसाठी पाठवणारी मंडळी होती. And we learn a few important lessons from the church at Antioch. अंत्योख्या या मंडळी मधून काही महत्वाच्या गोष्टी आम्ही शिकू शकतो. Number 1. पहिली गोष्ट, the church was spirit led. चर्च वॉज Spirit led, Holy Spirit led. होली स्पिरिट. पहिली गोष्ट पाहतो की अंत्योख्याची मंडळी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणारी मंडळी होती. Number 2, leaders were committed to prayer and fasting. दुसरी गोष्ट, उपवास आणि प्रार्थना यामध्ये सदैव मग्न असणारी अशी ही मंडळी होती. Number 3, mission began with God's calling. आणि देवाचं जे पाचारण आहे त्या पाचारणाला चिटकून राहणे, ते पाचारण पूर्ण करण्यासाठी झटणारी अशी ती मंडळी होती. And number 4, churches send workers. आणि चौथी गोष्ट, अंत्योख्या येथील मंडळीनं बाहेरच्या गावामध्ये, बाहेरच्या देशामध्ये सेवा कार्य करण्यासाठी सेवक पाठवले. म्हणजे सेवक इतरत्र पाठवणारी अशी सेवेकरी वृत्तीची ही मंडळी होती. आमेन. Paul the apostle and Barnabas, they were sent out. आणि पाऊल आणि बर्नबास यांना
अंत्योक्या येथील मंडळीनं सेवा कार्यासाठी बाहेर पाठवलं. And then, chapter number 16, we read church planting in Philippi. 16व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्याच्या फिलिपी येथे मंडळीची कशी स्थापना झाली हे आम्हाला वाचावयास मिळतं. Now, Philippi was the first major church plant in Europe. युरोपमध्ये पहिली मोठी मंडळी जी स्थापन करण्यात आली ती फिलिपी येथील मंडळी होती. What we learn? आम्ही काय शिकतो त्यामधून? Number one, the Holy Spirit directed them for missions. पहिली गोष्ट, पवित्र आत्म्याने त्यांना सेवा कार्यासाठी मार्गदर्शन केले. आमेन. Church planting must follow God's guidance. मंडळी रोपणाच्या कार्यामध्ये देवाचं मार्गदर्शन मिळणं हे फार महत्वाचं आहे. Not only human strategy. फक्त मानवी योजना पुरेशा नाहीत, तर देवाचं मार्गदर्शन ही आवश्यक आहे. So, how they started the churches. आणि मग अशा प्रकारे देवाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मंडळांची स्थापना केली. They preached the gospel to different people. आणि वेगवेगळ्या लोक गटामधील लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली. Even Philippian jailer heard the gospel. आणि फिलिपी येथे जो तुरुंगातील अधिकारी होता त्यानं देखील सुवार्ता ऐकली. And they established household churches. आणि ग्रह मंडळांची स्थापना त्यांनी केली. And what was their pattern? आणि त्यांची पद्धती काय होती? Number one, evangelism, preaching the gospel. सुरुवात त्यांनी केली सुवार्ता प्रसाराने. Number two, when people they were getting saved. आणि ज्या वेळेला सुवार्ता ऐकून लोक येशूचा स्वीकार करत होते त्यावेळी they were baptizing them. ते त्यांचा बाप्तिस्मा करत असत, पाण्याचा बाप्तिस्मा. So new believers they were put in fellowship koinonia. आणि नवीन विश्वासणाऱ्यांना मंडळीच्या सहभागितेमध्ये आणलं जात होतं. To have fellowship with each other. एकमेकांच्या सहभागितेमध्ये ते राहत होते, वाढत होते. And then they were building Christian communities. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या समाजाची उभारणी जणू काय ते करत होते. And through that the church at Philippi became. आणि अशा प्रकारे फिलिपी येथील मंडळीची स्थापना करण्यात आली. Now in book of Acts chapter number 19 we study church plant in Ephesus. In chapter Acts 19. Which place? Acts 19 church plant in Ephesus. आणि प्रेषितांची कृत्ये याच्या 19व्या अध्यायामध्ये देखील कशा प्रकारे मंडळीची स्थापना करण्यात आली, रोपण करण्यात आलं हे आम्ही पाहतो. Ephesus became one of Paul's strongest church plant. आणि संत पावलानं स्थापन केलेली ही सगळ्यात मजबूत किंवा बलवान मंडळी समजली जाते. And one of the lesson we learn here is correct biblical teaching. आणि या ठिकाणी एक महत्वाचा धडा आम्हाला शिकण्यासाठी आहे. Paul was an amazing, incredible Bible teacher. संत पावल हा एक प्रभावी आणि अद्भुत पवित्र शास्त्राचा शिक्षक होता.
So church planting requires, number one, sound doctrine. मंडळी रोपणाचं जर कार्य आपल्याला करायचं असेल तर पवित्र शास्त्राचं सुशिक्षण आम्हाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आमेन. And then number two, biblical foundation. आम्हाला पवित्र शास्त्राचा पाया काय आहे याची पूर्ण माहिती असली पाहिजे. आमेन. And number three, it requires spiritual understanding. आणि तिसरी गोष्ट, आम्हाला आत्मिक समजूत असली पाहिजे. आमेन. So this is what we learn from the book of Acts, a few important principles, patterns, and lessons about church planting. मंडळी रोपणाच्या कार्यासाठीच्या महत्वाच्या गोष्टी प्रेषितांच्या कृत्ये या पुस्तकातून अशा प्रकारे आम्ही शिकतो. Now we want to move from the church planting to the church planter. आता मंडळी रोपणाच्या कार्यापासून मंडळी रोपण करणारा सेवक याकडे आता आपण वळूया. And now our lesson is lesson number 3, character and calling. आणि मंडळी रोपण करणारा जो व्यक्ती आहे त्याचं चारित्र्य आणि त्याचं पाचारण काय असलं पाहिजे याकडे आपण लक्ष देऊया. 1 Timothy chapter number 3 verse number 1 to 7. पहिले तिमोथी याचा 3रा अध्याय. पहिले तिमोथी याचा 3रा अध्याय. 1 Timothy chapter number 3 verse number 1 to verse number 7. 3:1-7. Would you kindly read, brother, these 7 verses? 1 Timothy आपण 3. तिमोथी 3:1-7. ख्रिस्ती मंडळीचे कामदार कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदृश्य एका स्त्रीचा पती, नेमस्थ, स्वस्थ चित्त, सभ्य, अतिथीप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. तो मद्यपी व मारका नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्य लोभ न धरणारा, आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये, म्हणून तो नवशिका नसावा. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये, म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी. आमेन. Amen. And then the book of Titus chapter number 1 verse number 5 to 9, please. आणि तिताचं पत्र 4था अध्याय, टायटस 1 chapter number 1 verse number 5 to 9. तीत 1:5-9 आपण वाचूया. वडिलांची निवडणूक. मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. ज्याला नेमावयाचे तो अदृश्य एका स्त्रीचा पती असावा. त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्याच्यावर बेतालपणाचा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत. अध्यक्ष हा
देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदृश्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनितीने पैसे मिळवणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा. आमेन. Amen. Amen. So now we are studying the church planter. या ठिकाणी मंडळी रोपण करणारा सेवक कसा असला पाहिजे याचं वर्णन देण्यात आलेलं आहे. And our lesson is the calling and the character. आणि मंडळी रोपण करणाऱ्याचं चारित्र्य आणि त्याचं पाचारण काय असलं पाहिजे हे आम्ही पाहत आहोत. So from these two passages we have just read from 1 Timothy and then Titus chapter number 1. पहिले तिमोथी आणि तिताच्या पत्रातून जी वचनं आम्ही वाचली त्यामधून आम्ही काय शिकतो? We learn important characteristics for a church planter. आणि मंडळी रोपण करणाऱ्या संबंधी महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. Number 1, spiritual maturity. सर्वात प्रथम आत्मिक परिपक्वता. A church planter must be growing biblically and spiritually. मंडळी रोपण करणारा व्यक्ती हा पवित्र शास्त्राच्या दृष्टीने आणि आत्मिक दृष्टीने वाढणारा असा व्यक्ती असावा. Number 2, integrity. दुसरी गोष्ट सचोटी किंवा प्रामाणिकपणा. He must be a man of integrity. तो प्रामाणिक व्यक्ती असावा, सचोटीने वागणारा व्यक्ती असला पाहिजे. Because he has only 2 eyes, but so many eyes from the community, from the church, and from the city or from the village, they are looking at him. आता हा जो मंडळी रोपण करणारा आहे तो आपल्या 2 डोळ्यांनी सगळं पाहतो आहे, पण या मंडळी रोपण करणाऱ्याकडे मंडळीतले, आजूबाजूचे आणि त्या गावातले शेकडो नेत्र लागलेले आहेत. Number Amen. 3, the third characteristic of a church planter is faithfulness. तिसरा जो स्वभाव आहे किंवा चारित्र्य आहे या व्यक्तीचं तो म्हणजे विश्वासूपणा. Faithfulness to God, तो देवाशी विश्वासू असला पाहिजे, faithfulness to his family, आपल्या कुटुंबाशी विश्वासू असला पाहिजे, faithfulness to God's word. देवाच्या वचनाशी विश्वासू असला पाहिजे. And then number 4, characteristic of a church planter is servant leadership. आणि चौथं चारित्र्य या मंडळी रोपण करणाऱ्याचं म्हणजे तो सेवाभावी वृत्तीचा सेवक असला पाहिजे. We learn servant leadership from Jesus. आणि प्रभू येशू पासून आम्ही सेवाभावी वृत्तीनं कसं पुढारी पण करायचं हे शिकतो. A role model. Jesus said, I'm not here to be served, but I'm here to serve. प्रभू येशू म्हणाला, मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलेलो आहे. So much so, one day he took water and a towel and he started washing the feet of his disciples. आणि प्रभू येशू ख्रिस्त या सेवा कार्यामध्ये इतका नम्र झाला की त्यानं पाणी घेऊन आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि रुमाला घेऊन ते पुसले. What Jesus was doing, he was modeling servant leadership. यातून प्रभू येशूला काय दाखवायचं होतं?
सेवाभावी वृत्तीनं पुढारीपण कशा प्रकारे करण्यात यावं. And finally, prayer life. आणि शेवटचं म्हणजे प्रार्थनामय जीवन. So these are the 5 important characteristics of a church planter. आणि मंडळी रोपण करणाऱ्या पाशी या 5 महत्वाच्या गोष्टी असल्या पाहिजेत. He must be a man of prayer or a woman of prayer if she is planting a आणि church. मंडळी रोपण करणारी व्यक्ती ही प्रार्थनाशील असलीच पाहिजे. He must have a growing ministry of prayer in his life. त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनाशील व्यक्ती म्हणून त्यानं त्याचा अनुभव असला पाहिजे. Let's move to lesson number 4. चौथ्या धड्याकडे वळूया. Now, our main theme is the church planter. After biblical foundations, now we are studying the church planter. आता पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून मंडळी रोपण करणारा व्यक्ती कसा असला पाहिजे याविषयी आपण पाहत आहोत. So, number 4 lesson is developing vision and strategy. आणि चौथा धडा आहे की दृष्टांत आणि योजना कशा प्रकारे कार्यान्वित करायच्या. The book of Proverbs, chapter number 29 and verse number 18. नीतिसूत्र 29वा अध्याय. नीतिसूत्राचा 29वा अध्याय. The book of Proverbs, chapter number 29 and verse number 18. Very 29 familiar. आणि या आपल्याला माहित असलेलं ते वचन आहे. Very familiar ईश्वरी Bible. दृष्टांत ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र पाळतो तो धन्य. आमेन. Amen. And then the book of Nehemiah, chapter number 2. यिर्मयाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय. Verse number 17 and 18. आणि 17 आणि वर्स नंबर 17 and 18. यिर्मया 2. Yeah, Jeremiah, Nehemiah 2. नेहम्या याचा 2रा अध्याय 17-18 आपण वाचूया. नेहम्या याचा 2रा अध्याय आणि 17 आणि 18 वचन. नेहम्या 2, 17 आणि 18. मग मी त्यास म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हास दिसतच आहे. येरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत. तर चला आपण येरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हावयाची नाही. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर आहे हे मी त्यास सांगितले व राजा मला काय काय बोलला हेही त्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, चला आपण उठून बांधण्याच्या कामास लागू. तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिम्मत बांधली. आमेन. Amen. So from these 2 passages we have read, we learn number 1, receiving God's vision. या दोन्ही शास्त्र वचनातून आम्ही देवाचा दृष्टांत कसा प्राप्त करून घ्यायचा हे शिकतो. आमेन. We must ask God to give us a vision. आम्ही देवाला दृष्टांत किंवा दर्शन देण्याची विनंती केलीच पाहिजे. Number 2, दुसरी गोष्ट, defining mission and values. आणि जे मूल्य आहेत किंवा सेवा कार्य आहे त्याची व्याख्या करणं. What is my mission now? Once I माझं have got a सेवाकार्य vision from the काय Lord, आहे? what is my mission? आणि देवानं मला काय करण्यासाठी पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे, And what are my values? आणि माझी मूल्य काय आहेत. Number 3,
तिसरी गोष्ट, strategic planning. योजनाबद्ध गोष्टी. It is very important that a church planter plan very strategically. आणि मंडळी रोपण करणाऱ्यानं योजनाबद्धरित्या मंडळी रोपणाची क्रिया केली पाहिजे. And number 4, चौथी गोष्ट, setting measurable goals. आणि मोजता येणारे उद्दिष्ट समोर ठेवणं. So imagine you start with receiving vision from the Lord. आणि कल्पना करा, तुम्हाला देवापासून दर्शन प्राप्त झालेलं आहे For a church plant, मंडळी रोपण करण्यासाठी. then you define your mission and your values. आणि तुम्ही तुमचे मूल्य जाणून आहात, तुमचं सेवा कार्य तुम्ही माहिती करून घेतलेलं आहे. Then you plan strategically. आणि तुम्ही मंडळी रोपणासाठी योजना तयार करता. How to accomplish the vision. आणि ते तो दृष्टांत पूर्ण करण्यासाठी. And number 4, setting up measurable goals. आणि चौथी गोष्ट, मोजता येणारी उद्दिष्ट किंवा ध्येय तुम्ही समोर ठेवलेली आहेत. So these 4 important lessons we learn from these 2 passages we just read. आणि आता आपण वाचलेल्या 2 शास्त्र भागामधून या 4 महत्वाच्या गोष्टी मंडळी रोपणासंबंधी आम्ही शिकतो. आमेन. Let's move forward to evangelism and discipleship. आणि स्वाप्रसार आणि शिष्य बनवणं याकडे आता आपण थोडं लक्ष देऊया. And now we continue the theme, the church planter. आता मंडळी रोपण करणारा याविषयीच आपण अधिक गोष्टी शिकत आहोत. So our lesson 5 is community research and outreach. आणि समाजामध्ये शोध घेणं आणि बाह्य कार्य करणं, सुवार्ता प्रसार. The Gospel of Luke, लूका वर्तमान chapter number 10 and verse number 1 to 9. 10वा अध्याय 1 ते 9. लूक 10 1 ते 9. यानंतर प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यामध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवित आहे. पहा, पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे त्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्याबरोबर राहील, नसला तर ती तुम्हाकडे परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा. Now, four important lessons we learn here. Brother Dongre, if you kindly unmute yourself. Yeah. Sorry. 4 important lessons we learn here. आणि 4 महत्वाच्या गोष्टी लूका वर्तमानाच्या 10व्या अध्यायामधून आम्ही शिकत आहोत. Number 1, understanding the community we go
to plant a church. आणि ज्या समाजामध्ये जाऊन आम्हाला मंडळी रोपण करायचे आहे त्या समाजाविषयीची माहिती आम्हाला असली पाहिजे How to understand? आणि ते समजून घेतलं पाहिजे आम्ही. Number 2, go दुसरी for a गोष्ट, prayer walk of the city. आणि त्या शहरासाठी आम्ही प्रार्थना करायला हवी. Just pray all around the city. आणि प्रार्थना शहरभर करा. प्रार्थनेचे वॉक किंवा प्रार्थना फेरी काढा आणि सर्व शहरासाठी त्या गावासाठी प्रार्थना करा. Bind the demonic forces of the city. आणि शहरामध्ये असलेली जे अशुद्ध आत्म्याची ठिकाणं किंवा मूर्तीपूजेची मंदिरं वगैरे असतील तर त्याची नोंद घ्या. Jesus said, whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose on earth will be loosened in heaven. प्रभू येशू म्हणाला, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल स्वर्गामध्ये ते बांधलं जाईल. पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल स्वर्गामध्ये ते मोकळे करण्यात येईल. आमेन. Number 3, तिसरी गोष्ट, identifying needs of the city. त्या शहराच्या किंवा गावाच्या गरजा समजून घ्या. What are the needs of this city? या शहरातील लोकांच्या गरजा काय आहेत? Let the Holy Spirit speak. पवित्र आत्मा तुमच्याशी संवाद साधू द्या. And number 4, building चौथी, relationships. नाते संबंध. Oh, I wish I have more. How much? Let me first ask before I move forward. How much more time I have? It's almost 8 It's o'clock. over. Yeah. It's Yeah. over all. Okay, Yeah. I will continue from Next week. here, and we will move, very fast in the next, 2 weeks. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढचा अभ्यास करूया. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग या ठिकाणी आपण संपवतो आहे. So after studying biblical foundations, now we are studying the church planter. आणि पवित्र शास्त्राचा पाया समजून घेतल्यानंतर मंडळी रोपण करण्याचा जो व्यक्ती आहे, करणारा व्यक्ती, त्याचं चारित्र्य आणि त्याचा दृष्टांत या संबंधी आम्ही पाहतो आहोत. So today we have learned that a church planter must develop a vision and strategy. आणि आम्ही आज पाहिलं की मंडळी रोपण करणाऱ्या व्यक्तीकडं दृष्टांत असला पाहिजे आणि मंडळी रोपण करण्याची शिस्तबद्ध योजना देखील असली पाहिजे. आमेन. Then we have learned our church planter must go and research the community and conduct an outreach. आम्ही शिकलो की ज्या भागात मंडळी रोपण करायची आहे त्या भागातील लोकांविषयीच ज्ञान किंवा माहिती त्यानं गोळा केली पाहिजे. And then next week we'll learn evangelism, how he has to do evangelism when he goes to plant a church. आणि मंडळी रोपण करण्याच्या पूर्वी कशा प्रकारे सुवार्ता प्रसार करायचा या संबंधी आपण पुढच्या आठवड्यामध्ये शिकणार आहोत. आमेन. We will learn specific methods of evangelism for planting a new church. नवी मंडळी स्थापन करण्यासाठी ठराविक पद्धतीनं कशा प्रकारे सुवार्ता प्रसार करायचा या गोष्टी आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये शिकणार आहोत. आमेन. Let's close with prayer. आपण प्रार्थना करून Father, we संपूया. thank you for this time of learning and studying. प्रभू, अभ्यासासाठी आणि शिकण्यासाठी जो वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद. Dear Lord, it's my prayer that you raise mighty, great church planters from this community. आणि या समाजामधून प्रभू परमेश्वरा, माझी प्रार्थना आहे की तू प्रभावशाली मंडळी रोपण करणाऱ्या व्यक्तींची जडणघडण कर. Church planters who will have multiplication mindset. आणि ज्यांची मनोवृत्ती मंडळांची वृद्धी करणं, मंडळ्या बहुगुणित करणं अशी असेल. Who will plant and establish healthy churches all over India for your gospel and glory. तुझ्या गौरवासाठी संपूर्ण भारतभर स्वावलंबी आणि निरोगी मंडळ्या
रोपण करण्यासाठी या सर्व प्रियजनांचा तू उपयोग करून घे. And this church plant will turn into a church planting movement. आणि हे मंडळीचं रोपण मंडळी रोपण्याची चळवळ बनू दे अशी आम्ही प्रार्थना करतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये. Amen. Amen. God bless you. Good evening and Good good evening. night. Thank you, Pastor. God bless you. See you next week. Pleasure. Pleasure is all mine. Thank you for your time. Thank you. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत प्रार्थनेमध्ये राहा. आता आम्ही हा क्लास संपवतो आहे आणि पुढचा क्लास आता सुरू होत आहे. Yes. And I Thank hope I will be able to send notes to Dr. Yeah. Charles, and he will be Yeah. able to send to you. या आणि डॉक्टर चार्ल्सकडे मी नोट्स पाठवतो आणि डॉक्टर चार्ल्स प्रभाकरना त्या नोट्स पाठवतील आणि तुम्हाला मराठीतील नोट्स मिळण्यासाठी पास्टर प्रभाकर त्याची व्यवस्था करतील. Amen. Awesome. God bless. Good night. Good night. Thank you and God bless. You are very welcome, See you. sir. We log out, then we log in.